सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील काकड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर म्हणजे आज सकाळी सकाळी पुन्हा पावसाची एकदम मस्त सुरुवात झाली. रात्रभर पण पडतो आहे पाऊस आणि आता थोडा वेळ थांबला होता म्हणून कोट नाही घातला, तर असंच आलो. ते बघा, आता आपल्याला घरी जाऊन कोट घातला पाहिजे. थोडंसं आहे, 2-3 चाळी क्रॉस करूनच जायचं आहे, पण तोपर्यंत भिजणार आहे सगळं. फसगत गेली आपली, फसलो आपण थोडंसं. नाही पण पावसाचे दिवस आहे, कॅरी करायला पाहिजे होता. असं द्या, काय पर्याय नाही त्याला. भिजलो आहे मस्तपैकी. आता पाऊस दाखवतो तुम्हाला. हा बघा, सकाळचं असं वातावरण आहे, पाऊस पडतो आहे. हां छान असा पाऊस पडतो आहे मस्तपैकी. आणि आज राहील दिवसभर, इशारा पण दिला आहे भरपूर पावसाचा. बघूया, पण आता निघूया आता घरी. किती थांबणार ना, फटाफट नंतर कोट घालून परत वाटायचं आपल्याला. आज 11-11:30 वाजणार. मंडळी, पावसाचा जोर तर वाढतच चालला. आता घरी कसं जायचं? घरी 2-3 सोसायटीज क्रॉस करून जायचं आहे. पण हे बघा, अशा पावळ्या असतात आमच्याकडे पडतात, त्याने भिजायला होतं सगळं. त्याने पूर्ण असं सुका माणूस जाणार असेल ना, तर पूर्ण भिजून जातो घरात. बघा, अशा पावळ्या गळतात. जोर वाढला का सगळं नाही, वेगवेगळं पडू दे असा पाऊस, काय हरकत नाही. पण ते नाही, थोडंसं भिजून आलो आहे घरी आणि तुला ते थांबलो नाही मी तिथे, पटापट आलो पुढे निघत. तर ते समीक्षाने मला आमलेट आणि मस्त ती चपाती दिली. बाहेर पाऊस पडतो आहे, मला हे खाऊन पटापट दूध वाटायला जायचं आहे. त्यानंतर येताना ना उशीर होतो, म्हणून तर नाश्ता करायला नाश्त्याची जेवणाची वेळ समान होते आणि भूक पण लागते. त्यापेक्षा आता थोडंसं खाल्लेलं बरं वाटतं या नाश्ता करायला. 8 तास दुधावरनं आलो. दूध टाकता टाकता पाऊस थांबला होता आणि सुका झाला होता आणि आता परत जोर पकडला आहे. पावसाला आवाज ऐकायला येत असेल तर बघा बाहेर आहे का. आता भिजून आलं सगळं जरा मंडळी. आज तुम्हाला माहिती आहे, आज आहे अमावस्या, दीप अमावस्या. तर कित्येक जण, आज बुधवार आहे आणि वार पण चांगला आला आहे चिकन नॉनव्हेज वगैरे खाण्यासाठी. तर आहे मस्तपैकी बसलो आहे आणि आता कपडे नाही चेंज करणार आहे, डायरेक्ट तसाच आपलं हे सफाचक आपली शेतीचं सगळं गवत कापणी करायला जाणार आहे. सगळं स्वच्छता करून क्लीन होऊन, कारण नाही माझ्या मान्यतेनुसार मी लहानपणापासून श्रावणात तरी केस कापत नाही, श्रावणात दाढी वगैरे करत नाही. त्याच्यामुळे आता अमावस्या लास्ट, तर आता जाऊन मस्तपैकी सफाचक होऊया मस्तपैकी. नंतर आपण डायरेक्ट ह्याच्यानंतरच मोठ्या अनंत चतुर्दशीनंतरच दाढी वगैरे करणार. दरवर्षी तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये. तर आता चला, हा काय मोठा सोहळा नाही जे मी तुम्हाला एवढं कौतुकाने सांगतो, पण चला आता जायला पाहिजे. बघा मंडळी, सकाळचं वातावरण आता असं. मगाशी मोठी सर आली होती, पण चला आता आपण जाऊया खाली. जरा जायचं आहे केस कापायला आपल्याला. आज गर्दी असेल नसेल काय सांगता येत नाही, वर्किंग डे आहे, नसेलच. जाऊया. तर मंडळी, आपण नव्या रूपात नव्या वेशात पुन्हा एकदा तुम्हाला भेटलेलो आहे. कसं वाटलं आपला चेंज? जरा मला तर लय मोकळं वाटते. वा, बरं झालं, चकाचक मस्तपैकी. आता बघायला नको अनंत चतुर्थीपर्यंत. छान वाटते मंडळी, मस्त वाटते. पण आज मंडळी खूप भिजलो. सकाळी ओले कपडे पार आतापर्यंत होते, आता 2 वाजलेत आणि आत्ता चालू खाल्लं. पाऊस होता, पाऊस आज आहे, व्यवस्थित आहे पाऊस. तर या मंडळी, तुमच्याकडे काय तुम्ही कोण गटारी वगैरे करता की नाही? आता लोक म्हणतील गटारी नाही, दीपा अमावस्या बोलायचं. आम्ही आता शब्द जो लहानपणापासून ऐकला तोच तोंडात येतो पटकन. आणि तर चला या मंडळी मस्तपैकी आता इथे खाऊया आपण. तेव्हा समीक्षाने इथे बुर्जी केलेली आहे. आज आपली गटारी आपण बरेच दिवस करत होतो, मग आता या बुर्जी चपाती गरम गरम मस्त खाऊया. पाऊस पण बाहेर पडतोय, तर या. तर मंडळी, झालं आता आपलं जेवण खावण वगैरे झालं. आज आपल्याकडे काही स्पेशल नव्हतं, कारण आपण बघितलं असेल आठवडाभर काय ना काहीतरी खातच होतो. बिर्याणी खात होतो, चिकन आणलं, चिकन वडे, असं काय ना काहीतरी पदार्थ खातच होतो. आणि नंतर मग आता नकोसं वाटलं, बस झालं. म्हणजे आज काय केलं नाही आपण. आता झालं, आता डायरेक्ट आपण तुम्हाला आता उद्या सकाळी म्हणजे श्रावणातच डायरेक्ट भेटू, श्रावण महिन्यात. तर
आज दिवसभर मंडळी पाऊस होता, संमिश्र प्रतिसाद होता. पाऊस धोधो पण नव्हता आणि कमी पण नव्हता, व्यवस्थित होता. आणि आहे अजून 2-3 दिवस अलर्ट दिलेला आहे, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुंबईसह, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं दिलेलं आहे. बघू आता किती पडतोय किती नाही. आपण तर काल परवा पण भिजलो, कालही भिजलो, आजही भिजलो. उद्या भिजण्याचं काय नाही मंडळी, भिजण्याचं काय वाटत नाही. ते कंटिन्युअसली भिजायला, फ्लोमध्ये भिजायला खूप बरं वाटतं. हा मध्ये आला, परत तो कोट घाला, परत फिरा, परत येणार, परत असं तेच कंटिन्यू. पण शेवटी पाऊस मनाचा राजा आहे, मी मनाचा राजा नाही आहे. तो त्याच्यानुसारच चालला. बरं, प्लस नंतर आपण आज नवीन लुक केला आपला. मला तर आवडतो माझा लुक, तुम्हाला कसा आवडतो कमेंट करून सांगा. आणि असं सगळं एकंदरीत आजचा दिवस होता. आणि चाललं आहे शॉर्ट रील बनवतो आहे, करण्याचा काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया तो तुम्ही त्याला किती प्रतिसाद देत आहे. कारण व्हिडिओज आता लॉंग व्हिडिओज आपल्याला काही कंटेंट नाही आहे हे नक्की आहे, हे प्रश्न नाही. आपल्याकडे सध्या काही कंटेंट नाही आहे, पण आपली डेली लाईफस्टाईल असेल तर आपल्याला व्हिडिओ करायला आवडतात. माझा तो छंद आहे. आणि काय माहिती आहे का, नुसतं कंटेंट असलं त्या दिवशी व्हिडिओ करायचा, मग ती मला कारण मी हे चॅनल माझ्या स्वतःसाठी चालू केलं होतं, त्यात तुम्ही जोडले जात आहे, हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण मला आवडतं माझी डेली लाईफस्टाईल दाखवायला, रुटीन हे करायला. बघू आता कितपत आपल्याला हे बघा. शेवटी आपल्या आनंदावर आहे, जोपर्यंत आपल्याला यातनं आनंद मिळतो आहे, चांगलं वाटतं आहे, तोपर्यंत आपण हे करतच राहणार आहोत, अविरत करत राहू. तर मंडळी तुर्त स्त्री आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शिवरात्री. आणि हां, तत्पूर्वी तुम्हाला येणाऱ्या श्रावण मासाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मस्त खा, पालेभाज्या भरपूर खा आणि छान मस्त लाईफ जगा, निवांत जगा. आता सणांची रेलचेल चालू होईल मस्तपैकी. पहिला सण येईल आपला नागपंचमी 5 दिवसांनी, त्याच्यानंतर रक्षाबंधन, गोपाळकाला, दहीहंडी, त्याच्यानंतर आपल्या बाप्पांचं आगमन चालू होईल. असे विविध सण येतील आणि विविध सणांनी हा महिना चांगला जावं तुमचा आणि सुखाचा जावं, ही सदिच्छा. आणि तुर्तास चला आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.